नमस्कार, मी दिव्या हुरकट. धन की बात या विशेष कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आज आपण जाणून घेणार आहोत वेल्थ बूस्ट मॅजिक ऑटो इंडिकेटर या विषयाबद्दल आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत अमर भालेराव सर. आपण सरांचं स्वागत करूया. सर, कार्यक्रमात मनापासून स्वागत. नमस्कार. नमस्कार सर्वांना. चर्चेत पुढे जायचंय, मात्र त्याआधी आपण सरांची थोडक्यात ओळख करून घेऊयात. अमर भालेराव यांना स्टॉक मार्केटमध्ये 22 वर्षांचा अनुभव आहे. ते सर्टिफाईड मार्केट प्रोफेशनल असून नोंदणीकृत गुंतवणूक सल्लागार म्हणून देखील ते कार्यरत आहेत. तसेच ते प्रमाणित आर्थिक शिक्षण प्रशिक्षक देखील आहेत. ते चॅरिटेबल ट्रस्ट फाउंडर आणि रुद्रांग फाउंडेशन ट्रस्टचे संस्थापक आहेत. त्यांचं रजिस्टर्ड चॅरिटेबल ढोल ताशा पथक आहे आणि त्या माध्यमातून ते सामाजिक कार्य करत असतात. कोरोना काळात जवळपास 50,000 किलो धान्य वाटप त्यांनी केलेलं आहे आणि त्याच सोबत रक्तदान असो, अन्नदान असो किंवा दिव्यांगांसाठी लेखनिक म्हणून जाणे असो, अशा सर्व बाबतीत सरांच्या ट्रस्ट मार्फत समाजसेवा केली जाते आणि या समाजकार्यासाठी चितळे बंधूंकडून त्यांचा सत्कार देखील झालेला आहे. तसंच आतापर्यंत 2000 लोकांना शेअर मार्केट संदर्भात प्रॉपर शिकवून त्यांना त्यांच्या पायावर उभं करण्याचं काम अमर भालेराव यांनी केलं आहे आणि आज याच संदर्भात आपल्याला त्यांच्याशी विस्तृत चर्चा करायची आहे. चला तर मग चर्चेला सुरुवात करूया. सर, पुन्हा एकदा तुमचं स्वागत. आणि सुरुवातीलाच सर, वेल्थ बूस्ट मॅजिक इंडिकेटर हा जो प्रोडक्ट आहे तुमचा, किंवा हे नेमकं काय आहे, मी याला म्हणजे आधी जाणून घ्यायचं आहे मला की नेमकं काय आहे, मग ठरवूयात आपण की त्याला नेमकं काय म्हणायचं आहे. स्टॉक मार्केट हा प्रत्येकाचा जिव्हाळ्याचा विषय आहे. कारण प्रत्येक व्यक्तीला आज पैसे हवे आहेत आणि आपण जे कोणी जॉब करत असेल, कोणी गव्हर्नमेंट सर्वंट असतील किंवा कोणी बिझनेस असेल, तेवढं महत्त्वाचं इन्कम सोर्स आता पोस्ट कोरोना नाही आहे. सो स्टॉक मार्केट ही काळाची गरजच आहे, आलंच पाहिजे. ओके, तर स्टॉक मार्केटमध्ये ऑलरेडी जे काही लोक ट्रेड करतात किंवा बऱ्याचशा लोकांचा एकच कन्फ्युजन असतं की अरे बापरे, काय म्हणजे लॉस प्रॉफिट, ॲक्च्युली आकड्यांचा खेळ आहे सगळा. ठीक आहे, तर यामध्ये सर्वात इम्पॉर्टंट काय आहे याच्यावर आम्ही 10 वर्ष अभ्यास केला. स्वतः मी 10 वर्ष अभ्यास केला, बॅक टेस्ट केला, टेस्टिंग केलं, सगळं केल्यानंतर हा असा वेल्थ बूस्ट मॅजिक ऑटो इंडिकेटर बनवलेला आहे की एंट्री कुठं करायची. सगळ्यात मेन विषय कसा असतो की मार्केट किंवा एखादा स्टॉक वर जाण्याआधी कळलं पाहिजे आपल्याला की तो वर जाणार आहे. प्रॉब्लेम काय होतो की एखाद्या स्टॉकचा रेट वर गेल्यानंतर नॉर्मली लोक बाय करतात, तेव्हा तो ओव्हरबॉट झालेला असतो, म्हणजे वाढून गेलेला असतो. नंतर तो खाली येतो. अरे असं का होतं माझ्यासोबत, असं कुणी विचार करतं की मी बाय केल्यानंतर खालीच येतं मार्केट. सो याच्यावर रामबाण उपाय म्हणजे आपला वेल्थ बूस्ट मॅजिक ऑटो इंडिकेटर आहे. बाय कुठं, एंट्री कुठं करायची, ही फार इम्पॉर्टंट गोष्ट बोललोय मी की मार्केट वर जाण्याआधी आपल्याला कळलं पाहिजे आणि बाय केल्यानंतर पण जेव्हा आपल्याला प्रॉफिट बुक करायचं आहे, सो इथून रिव्हर्सल येणार आहे त्याच्या आधी आपल्याला कळलं पाहिजे. सो या गोष्टी फार इम्पॉर्टंट आहेत आणि हे सिक्रेट आहे. एंट्री कधी करायची, एक्झिट कधी करायची, त्यासोबतच रिस्क रिवॉर्ड रेशो, या सगळ्या गोष्टी आपण फॉलो केल्या तर खूप चांगले पैसे आपण कमवू शकतो. अगदी सर, पण हा ऑटो इंडिकेटर डेव्हलप करण्याची गरज तुम्हाला का भासली? गरज अशी की आता मी 22 वर्षापासून मार्केटमध्ये आहे आणि फ्रॉम दी स्क्रॅच सगळं मी शिकत इथपर्यंत आलेलो आहे. सो 10 मधल्या 9 लोकांची एकच बोंब आहे की लॉसच होतो आणि बरेचसे गैरसमज आहेत. तर आता एवढा स्ट्रेच करण्याचा टाइम नाही आहे हा की आपण 1 वर्ष 2 वर्ष 5 वर्ष आपण शिकू आणि नंतर पैसे कमवू. आपण बघतो की कोरोनाच्या पहिली लाट आली, दुसरी आली, तिसरी आली, गॉड नोज पुढे अजून काय होईल. सो डायरेक्ट पिक करून एक असा इंडिकेटर की घेतल्यापासून दुसऱ्या दिवसापासून आपण ट्रेडिंग करून प्रॉफिट कमवू शकतो. हा शॉर्टकट म्हणू शकतो आपण, सिक्रेट म्हणू शकतो आपण आणि मॅजिक म्हणू शकतो आपण. अगदी जसं आता तुम्ही सांगितलं मॅजिक म्हणू शकतो आपण, तर ही जी आयडिया तुमच्या डोक्यात आली की याला मॅजिक नाव देण्याची, ती का आली? ओके, खरंच मॅजिकल आहे. कारण ट्रेंड वाईज मार्केटमध्ये ट्रेंड फार इम्पॉर्टंट असतो की जेव्हा मार्केट वर जाणार आहे हे आधी कळलं पाहिजे आपल्याला की बाय कधी करणार आहोत आपण, तर मार्केट वर जाण्याआधी, वर गेल्यानंतर नाही. सो त्यावेळी तिथं आपल्याला ऑटोमॅटिक ॲरो जनरेट होणार आणि आपण बाय करणार. सो मॅजिकपेक्षा वेगळं नाही आहे. आणि रिव्हर्सल पण येतात मार्केटमध्ये रिव्हर्सल येतात. तो ॲक्च्युअल रिव्हर्सल आहे का नाही आहे किंवा मोमेंटम मार्केट खाली आलेलं आहे स्टॉप लॉस खाण्यासाठी, ते सुद्धा आपल्याला आपला मॅजिक इंडिकेटर सांगणार. सो मॅजिकपेक्षा वेगळं काही नाही आहे, आय थॉट. अगदी सर. तर या ऑटो इंडिकेटरचा सक्सेस रेशो नेमका किती आहे? सक्सेस रेशोवर येण्याआधी म्हणजे ऑलमोस्ट 90% आपण म्हणू शकतो
माझ्या वेबिनारमध्ये मी या गोष्टी सगळ्या डिटेल्स सांगत असतो. रिस्क रिवॉर्ड रेशो असेल, स्टॉप लॉसची मेथड फार इम्पॉर्टंट आहे, जी खूप लोकांना माहीत नाही आहे की स्टॉप लॉस मेंटेन करायचा कसा. ॲक्च्युली काय, अजून थोडं डीपमध्ये जाऊन जर बोलायचं झालं तर स्टॉप लॉसची गंमत अशी आहे की आपण एंट्री केल्यानंतर मार्केट खाली येतं आणि विकल्यानंतर मार्केट वर जातं, ही बोंब आहे. ठीक आहे. आणि जवळपास 80-85% लोकांचा स्टॉप लॉस ट्रिगर होतो आणि स्टॉप लॉस ट्रिगर करून मार्केट पुन्हा प्रॉफिटमध्ये जातं. सो याचा अर्थ काय आहे की जे HNI ट्रेडर्स आहेत, जे बिग बुल आहेत, जे मोठे मोठे जे दिग्गज ट्रेडर्स आहेत, ते रिटेल लोकांना म्हणजे जे आपण आहोत आपल्याला जिंकू देत नाहीत. मला तुम्हाला हे सांगायचं आहे की कलेक्शन चालू असतं. म्हणजे 100ला आपण एखादा स्टॉक बाय करतो आणि स्टॉप लॉस आपण 80 रुपीज लावतो. तो 80 रुपीजला मार्केट येणार, स्टॉप लॉस ट्रिगर होणार आणि तिथून तो 150 नाही 200 पण जातो. सो ही फार इम्पॉर्टंट गोष्ट आहे. तर या सगळ्या गोष्टी जर आपण फॉलो केल्या, रिस्क रिवॉर्ड रेशो मी सांगितलेले सगळं वेबिनारमध्ये पण तुम्ही बघू शकाल. आजच 3 फेब्रुवारीला संध्याकाळी 7 वाजता यूट्यूब चॅनलवर आपला वेबिनार, फ्री वेबिनार आहे. त्यासाठी तुम्ही यूट्यूब चॅनल ची लिंक जी आहे इथे दिलेली आहे, नाव दिलेलं आहे मी, तुम्ही सबस्क्राईब करू शकता. येस. अगदी सर. पण सर हा जो ऑटो इंडिकेटर आहे हा कोणत्या कोणत्या प्रोडक्ट्समध्ये आपण वापरू शकतो की काही ठराविक प्रोडक्ट्सवरच? नाही, खूप अभ्यासाअंती आपण इथपर्यंत पोहोचलेलो आहोत की इक्विटीज असू देत, डेरिव्हेटिव्ज असू देत, कमोडिटीज असू देत, करन्सी असू देत, फॉरेक्स असू देत, कुठल्याही प्रॉडक्टमध्ये, प्रत्येक प्रॉडक्टमध्ये आपला 100% इंडिकेटर ॲप्लिकेबल आहे. अगदी. येस. याची काही मर्यादा नाहीये सर, पण मग यासाठी काही आर्थिक गुंतवणूक करावी लागते का? आर्थिक गुंतवणूक डिपेंड्स ऑन यू, की तुम्ही शेवटी एकदम फ्रँकली सांगतो की पैशाला पैसा खेचतो. बरोबर. सो नॅरो माइंडसेटमधून बाहेर येण्याची ही योग्य वेळ आहे आणि जे आपण पेरणी करणार तेच उगवणार आहे. सो डिपेंड्स ऑन यू. आता बरेचसे आतापर्यंत जवळपास एवढे इंडिकेटर्स आपले झालेले आहेत, 850+ इंडिकेटर झालेले आहेत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये. महाराष्ट्र कानाकोपऱ्यामध्ये रिमोट एरियापर्यंत सुद्धा अगदी शेतकरी बांधव म्हणा किंवा अगदी 8वी 9वी 10वी 12वी झालेली मुलं सुद्धा ट्रेडिंग करून इंडिकेटर वापरून पैसे कमवत आहेत. सो पॉईंट काय आहे की या सगळ्या गोष्टींचं आपल्याला सखोल ज्ञान. सखोल ज्ञान म्हणजे काय, इंडिकेटर तर रेडीमेडच आहे आपल्याला. सखोल ज्ञान काय की डिसिप्लिन इज व्हेरी इम्पॉर्टंट. सगळ्यात इम्पॉर्टंट काय, इमोशनल अटॅचमेंट जिथं असते तिथे आपला लॉस होतो. की स्टॉक मार्केटमध्ये एंट्री केल्यानंतर काय करू काय नको, खाली येतोय वर जातोय रेट, सो हार्टबीट्स आपले वाढतात. त्याच्या बियॉन्ड आपला इंडिकेटर आहे. आपला इंडिकेटर सगळ्यात इम्पॉर्टंट काय आहे, सगळ्यात इम्पॉर्टंट पॉईंट, इमोशनल कंट्रोल करायला मदत. म्हणजे समोर आपल्याला फॉलो करायचं आहे फक्त, दॅट्स इट. काही करायचं नाही बाकीचं, फॉलो करायचं. अगदी सर. स्काय इज द लिमिट. बरोबर. पण आपण मग त्यात गुंतवतो आहे जेव्हा आपण हे ऑटो इंडिकेटर पण जेव्हा वापरतोय, तर साधारणतः किती रिटर्न यातून आपल्याला मिळतो? रिटर्न्स आता मी थोडं अजून डिटेल सांगतो. प्रत्येक व्यक्तीची स्वप्न आहेत. प्रत्येक व्यक्तीला श्रीमंत व्हायचं आहे, कोणाला मुलीचं लग्न करायचं आहे, कोणाला मुलांचं शिक्षण चांगल्या शाळेत करायचं आहे. प्रत्येक गोष्टीसाठी पैसे लागतात. बॉटम एंड एकच आहे, पैसे. पैशाचं काम पैसेच करतो. सो आपली स्वप्न आपण पूर्ण नक्कीच करू शकतो. फॉर एक्झाम्पल एखादा कोणी बिझनेस पर्सन आहे, कोणी नोकरी करत असेल, त्याला जोडीचा काहीतरी आपल्याला दुय्यम काहीतरी ऑप्शन, काहीतरी सोर्स आपल्याला हवाच असतो जो आपल्याला पैसे कमवून देईल. सो आपली स्वप्न आपण नक्कीच खूप जास्त चांगल्या पद्धतीने आपण आपली सगळी स्वप्न पूर्ण करू शकतो आणि खात्री मला त्या गोष्टीची. अगदी सर. सर खूप महत्त्वाचा प्रश्न म्हणजे आत्ता जे आपले प्रेक्षक बघतायत त्यातील काही प्रेक्षक असतील ज्यांना स्टॉक मार्केटचं भरपूर ज्ञान असेल, काही असतील ज्यांना खूपच बेसिक असेल आणि काही असेही असतील की ज्यांना स्टॉक मार्केटबद्दल अगदी काहीच माहिती नाही. तर ते याचा वापर कसं करू शकतात किंवा ज्यांना बेसिक ज्ञान आहे ते पण याचा वापर करू शकतात का? परफेक्ट, जरूर. आता याच्यामध्ये 3 कॅटेगरीज आहेत. एक कॅटेगरीज आहे, मी सगळ्यात इम्पॉर्टंट कॅटेगरी पहिलं सुरुवातीला बोलतो, लॉस मेकर्स. ऑलमोस्ट प्रत्येक व्यक्तीचा लॉस होतो. 5% लोक प्रॉफिट करतात. सो एकेका दिवसात 1-1 लाख रुपये, 2-2 लाख रुपये, 5-5 लाख रुपये लॉस करणारे लोक सुद्धा आहेत. त्यांच्यासाठी तर इम्पॉर्टंट आहेच आहे. लॉस म्हणजे लॉस होतोय स्टॉक मार्केटमध्ये, स्टॉक मार्केटच रिकव्हरी करून देणार आहे आपल्याला, ही गोष्ट डोक्यात ठेवणं फार इम्पॉर्टंट आहे. सो इथं आहे. अजून दुसरी कॅटेगरी काय आहे की जे एकदम फ्रेशर आहेत, ज्यांना काहीच नॉलेज नाही. बट आता तशी गोष्ट आता राहिलेली नाही आहे. स्टॉक मार्केट प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा विषय झालेला आहे.
आणि सगळे टेक्नो सेव्ही झालेले आहेत, यूट्यूबवर सगळं चालू आहे. त्यामुळे क्वचितच कोणी असं सापडेल की स्टॉक मार्केट माहितीच नाही आहे काही. तर ज्यांना बेसिक नॉलेज आहे ॲज वेल ॲज ज्यांना काहीच माहीत नाही आहे ती लोकंसुद्धा चांगला वापर करून चांगले आपण अर्थार्जन यातून करू शकतो. अगदी सर, पण यात तुम्ही तज्ज्ञ आहात आणि मग यातून शिकायचं असेल कोणाला तर तुम्ही प्रशिक्षण देता का? परफेक्ट, या ऑफकोर्स. आता टेक्निकल ॲक्च्युली वेल्थ बूस्ट मॅजिक ऑटो इंडिकेटर हा टेक्निकल टूल आहे. ठीक आहे. आता डोक्यात लोकांच्या काय येतं की टेक्निकल ॲनालिसिस हा जो पार्ट आहे तो इतका डीप आहे. कोणाला 2 वर्ष लागतील, कोणाला 5 वर्ष लागतील, कोणाला 10 वर्ष लागतील शिकायला. सो एवढा टाईम नाही आपल्याकडे. अजून एक गमतीशीर गोष्ट सांगतो मी, जे व्ह्युअर्स आहेत त्यांनाही सांगतो मी की थोडं सिरियस होण्याची ही गोष्ट गरज आता का आहे की आपलं ॲव्हरेज लाईफ स्पॅन जे आहे अराउंड 50 to 60 आहे. ही दुःखाची गोष्ट आहे ॲक्च्युली. आता आपण बघतो की 28-30 वर्ष तरुणांना अटॅक्स येत आहेत. सो आपण आपल्या स्वतःला सांगायचं आहे की आपल्याकडे आत्ता कुठपर्यंत फेज आपली पूर्ण झालेली आहे, आपल्या एजची किती राहिलेली आहे, त्या राहिलेल्या फेजमध्येच आपल्याला हे सगळं करायचं आहे. वी डोंट हॅव इनफ टाईम. ओके, तर याच्या पुढे मी असं सांगेन की कुठूनही सुरुवात करू शकतो आपण, कुठूनही. आणि प्रशिक्षणाचं म्हणाल तर जो पूर्ण ट्रेनिंग दिलं जातं. लोकांना काय वाटतं टेक्निकल टूल आहे मला शिकावं लागेल. तुम्हाला डीप टेक्निकल नॉलेज असण्याची गरज नाही आहे. एन नंबर ऑफ इंडिकेटर्स आहेत. यूट्यूबवर जर गेलो ना आपण तर कन्फ्यूज होतो आपण की बघायचं काय नेमकं, शिकायचं काय नेमकं. आपण पिन पॉईंट केलेलं आहे. डायरेक्ट तुम्हाला ट्रेनिंग मिळतं कुठून कसं काय बाय कसा करायचा, सेल कसा करायचा. आपला एक ग्रुप असतो वेल्थ बूस्ट मॅजिक ऑटो इंडिकेटरचा, त्यातही तुम्हाला गायडन्स दिला जातो. अगदी एखादी व्यक्ती अशी असते की त्यांना ग्रुप ट्रेनिंग देऊन पण माझे झूम कॉल्स असतात, फिजिकल कॉल असतात, नाही कळत 1-to-1 झूम घेऊन सुद्धा आम्ही स्वतः प्रशिक्षण देतो जोपर्यंत समजत तोपर्यंत. येस, बरोबर सर. तुम्ही जसं आता सांगितलं की तुमचाच मी मुद्दा पकडते की लाईफ स्पॅन आपला खूप कमी झालेला आहे, पण 50-60 वर्ष तो का असो ना, स्वप्न सगळ्यांची श्रीमंत होण्याची असतात. तर श्रीमंत व्हायचंय आणि तेही झटपट व्हायचंय म्हटल्यानंतर असा एक समज आहे की इंट्राडे ट्रेडिंगने खूप झटपट पैसे कमवता येतात. हा समज आहे की गैरसमज आहे आणि याबद्दल नेमकं काय सांगाल? याच्यामध्ये थोडा ट्विस्ट आहे, समज आणि गैरसमज. जर आपण राईट पॉईंट ऑफ व्ह्यूने जर पाहिलं तर हे पॉसिबल आहे. ऑफकोर्स इंट्राडेमध्ये आपला जो हा वेल्थ बूस्ट मॅजिक ऑटो इंडिकेटर आहे, इंट्राडेमध्ये सुद्धा तुफान पैसे मिळवून देऊ शकतो. ॲज वेल ॲज पोझिशनल जे आपण ज्याला म्हणतो आपण की बाबा आज घेतल्यानंतर 4 दिवस, 8 दिवस, 15 दिवस, 20 दिवस यासुद्धा तुफान पैसे आहेत. सो इंट्राडे हा तर सर्वांचा क्युरियस पार्ट आहे. आज प्रत्येकाला झटपट पैसे हवेत. सो त्यासाठी काही छोट्या मोठ्या डिसिप्लिन आहेत त्या आम्ही सांगत असतो. तेच स्टॉप लॉस मेंटेन करणं आणि रिस्क रिवॉर्ड रेशो ह्याची स्पेशल ट्रेनिंग आपण देतो. सो आता हजारो रुपये लोक कमवत आहेत माझे स्टुडंट्स हे सगळं करून. अगदी सर, पण मग रिस्क कमी होतीये की रिस्क संपलीच आहे, काय खूप समजायचं? इम्पॉर्टंट पॉईंट तुम्ही इथं काढलेला आहे. मला याच्यावर ॲक्च्युली सर्वांनाच बोलायचं तुम्हाला. स्टॉक मार्केटमध्ये रिस्क आहे का? आहे. लॉस होऊ शकतो का? होतो. सो आम्ही 9वी-10वीला असताना ना गणित या विषयाची खूप भीती वाटायची. तर आम्हाला आमच्या सरांनी शिकवलं होतं, आमच्या मेंटॉरने, की ज्या गोष्टीची भीती वाटते त्या गोष्टीच्या जवळ जायला शिकायचं, म्हणजे आपला कॉन्फिडन्स बिल्टअप होतो. सो इथं पण तेच लागू आहे. आता आपण सिम्पल उदाहरण देतो मी की आपण घरातून ऑफिसला जायला निघतो, कशावरून आपण 100% पोचू तिथं सेफली. सॉरी बरं का, एकदम प्रॅक्टिकल बोलतोय मी. सो कोणाच्या हातामध्ये नाही आहे. सो मग असं आपण म्हणतो का की नाही रस्त्यावर खूप ट्रॅफिक आहे आणि काही होऊ शकतं तर रिस्क आहे तर मी बाहेर जात नाही, असं नाही म्हणू शकत आपण. सो आपण कॅल्क्युलेटेड रिस्क घेतो. कशी? हेल्मेट घालतो, ट्रॅफिकचे रूल्स फॉलो करतो, दॅट्स इट. तर रिस्क आहे बट आपण रिस्कवरच काम केलेलं आहे. बेसिकली वेल्थ बूस्ट मॅजिक ऑटो इंडिकेटर प्रॉफिटवर काम नाही केलेलं, प्रॉफिट होणार आहे, लॉसवर काम केलेलं आहे. लॉस मॅनेजमेंट इज व्हेरी इम्पॉर्टंट. येस, अगदी सर. म्हणजे स्वप्न सगळ्यांची असतातच, पण त्यांना पूर्ण कसं करायचं, त्यांना साकारायचं कसं, यासाठी हा मॅजिक ऑटो इंडिकेटर आहे आणि म्हणूनच याचं नाव मॅजिक ठेवलेलं आहे. परफेक्ट. आणि विनिंग माइंडसेट इज व्हेरी इम्पॉर्टंट. माणूस सक्सेस कधी होतो? जेव्हा तो आपल्या अंतर्मनात तो ठरवतो, येस मला सक्सेस व्हायचंच आहे, मला स्टॉक मार्केटमधून पैसे कमवायचेच आहेत, मला प्रॉफिट होईल का लॉस होईल, मग कसं होईल. आणि अनफॉर्च्युनेटली म्हणजे इवन सांगतो मी तुम्हाला उदाहरण काय, माझे बरेचसे वेबिनार्स चालतात,
तर त्याच्यामध्ये बरेचसे माझे स्टुडंट्स येतात, एखादा विषय असतो की बाबा समजा कोर्स करायचा आहे किंवा आपले कोर्सेस पण आहेत ई-लर्निंगचे किंवा इंडिकेटर घ्यायचं आहे. सो पप्पा म्हणतायत की नको ते स्टॉक मार्केट, अरे बापरे किंवा काय, हीच भीती आहे, त्यातून बाहेर पडण्याची वेळ आहे. सो विनिंग माइंडसेट इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि पुढच्या पिढीला पण काय देणार आहे पुढच्या, मग आपण नुसतं केस स्टडी बघायचा का, विप्रोमध्ये एवढे एवढे पैसे मिळाले असते, आता असते आपल्याकडे किंवा काय असं बऱ्याचशा केस स्टडीज आहे. सो नाही, आत्ताची वेळ फार इम्पॉर्टंट आहे. येणारे 5 वर्ष फार इम्पॉर्टंट आहेत आपल्या इकॉनॉमीसाठी ॲज वेल एज स्टॉक मार्केटसाठी. अगदी, म्हणजे श्रीमंत आपल्याला व्हायचंच आहे आणि त्यासाठी वेल्थ बूस्ट मॅजिक ऑटो इंडिकेटर हे सरांनी काढलेलं आहे. रिस्क घ्यायची आहे, पण कॅल्क्युलेटेड रिस्क आपल्याला घ्यायची आहे. आणि काहीतरी आयुष्यात करायचं असेल, पुढे जायचं असेल, श्रीमंत व्हायचं असेल, तर तेवढी रिस्क घेणं खूप गरजेचं आहे. तरीही काही शंका, काही प्रश्न तुमच्या मनात असतील तर नक्कीच सध्या स्क्रीनवरती जे नंबर दिसत आहेत ते तुम्ही आवर्जून नोट करून घ्या आणि सरांना संपर्क करा, त्यांचा सल्ला घ्या, तुमची शंका आणि तुमच्या प्रश्नांचं तुम्ही निवारण करून घ्या. तसंच सर एक फ्री वेबिनार आज घेत आहेत आणि त्यासाठी यूट्यूब चॅनलही सध्या तुम्हाला स्क्रीनवरती दिसतोय, तोही तुम्ही नोट करून घ्या आणि लगेच यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन की बातमध्ये वेळ होते एक छोट्याशा ब्रेकची, पण तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा साम टीव्ही. ब्रेकनंतर धन की बातमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. वेल्थ बूस्ट मॅजिक ऑटो इंडिकेटर बद्दल आपण जाणून घेतोय आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत अमर भालेराव सर. सर पुन्हा एकदा ब्रेकनंतर स्वागत. आता ब्रेकच्या आधी तुम्ही सांगितलं की हा काळ खूप महत्त्वाचा आहे स्टॉक मार्केटसाठी, तर आता स्टॉक मार्केटमध्ये एंट्री करणं का गरजेचं आहे? आता काही लोक फ्रेशर असतील, ते पण बघत असतील मार्केट. जी लोक ऑलरेडी स्टॉक मार्केटमध्ये आहेत ते पण बघतायत. सर्वजणांना मार्केट दिसतंय आता कुठून कुठं आलेलं आहे. सो थोडक्यात काही गोष्टी मी सांगतो की येणारे 5 वर्ष फार इम्पॉर्टंट असणार आहेत आपल्या इकॉनॉमीसाठी ॲज वेल एज स्टॉक मार्केटसाठी. ठीक आहे, तर का, तर ऑलमोस्ट 31% पॉप्युलेशन जे आपलं आहे यूथ आहे. अख्ख्या जगामध्ये सर्वात जास्त यूथ जो आहे तो आपल्या भारत देशामध्ये, ही आपली जमेची बाजू आहे, जे आता 15 ते साधारण 20च्या वयोगटात आहेत, आपले बंधू भगिनी शिकतायत. पुढच्या 5 वर्षांनी काय होणार आहे, तर ही जी लोक आहेत ही पैसे कमवण्याच्या लेवलला येणार आहेत. म्हणजे काय होईल, पर कॅपिटा इन्कम डेव्हलप होऊ शकतो. आणि पैसे कमवण्याच्या लेवलला येणार आहेत म्हणजे काय, सिस्टममध्ये पैसा येणार आहे. सिस्टममध्ये पैसा आला तर ऑटोमॅटिक इकॉनॉमीला बूस्ट मिळणारच आहे. बरं, अजून एक गोष्ट सांगायची अशी आहे की 10, 15, 20 वर्षापूर्वीचा काळ जर आपण विचार केला समजा, सो एकदम नॅरो इंडस्ट्रीज होत्या आपल्याला जॉब सर्च करण्यासाठी किंवा करिअर करण्यासाठी. म्हणजे सुतारकाम असेल, पेंटिंग असेल किंवा हॉटेल्स, कपड्याची दुकानं, ज्वेलरी, हिस्टॉरिकल सांगतोय मी 15 ते 20 वर्षापूर्वीचे. बट आता टॅटू आर्टिस्ट, ब्लॉगर्स, यूट्यूबर्स, व्हॉट नॉट, म्हणजे एवढ्या इंडस्ट्रीज ॲड झालेल्या आहेत. तर मागचा टॉपिक आणि हा टॉपिक याला जर आपण को रिलेट करू तर काय निघेल याच्यातून, तर पुढच्या 5 वर्षांनी जो काही मोठा करोडोंमध्ये जी लोकसंख्या आपल्या मुलं मुली जे आहेत, जे येणार आहेत कमवण्याच्या लेवलला, त्यांच्यासाठी स्काय इज द लिमिट आहे. त्यामुळं करिअर सिलेक्ट करण्यासाठी इंडस्ट्री चूज करायला तेवढा त्रास होणार नाही जेवढा आधीच्या लोकांना झाला. किंवा जॉब करण्यासाठी सुद्धा जर या गोष्टीचा जर सखोल अभ्यास केला तर लगेच लक्षात येऊन जाईल. स्काय इज द लिमिट हा शब्द माझ्या डोक्यात असतो सारखा, तोच बाहेर पडतो कारण आपण तिकडेच बघतो. सो इट्स राईट टाईम टू एंटर इन अ स्टॉक मार्केट. आणि खूप आपलं ब्राईट फ्युचर आहे. खूप सारे त्याला फॅक्टर्स आहेत, ते सगळे सांगणार नाही मी इथं, बट थोडक्यात सांगतो मी की गेल्या 1.5 ते 2 वर्षामध्ये निफ्टी हा जो इंडेक्स आहे, हे जे आपलं NSE नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा हा इंडेक्स आहे, गेल्या 1.5-2 वर्षामध्ये अख्ख्या जगामध्ये सर्वात जास्त वाढ झालेला इंडेक्स म्हणजे निफ्टी आहे. ऑलमोस्ट 45% इन्क्रीमेंट झालेलं आहे. सेन्सेक्सचं पण आपण उदाहरण घेऊयात. साधारणपणे 1980 ते 2020चा आपण विचार करू, 40 वर्षाचा, 30,000 सेन्सेक्स या आकड्यापर्यंत येण्यासाठी 40 वर्ष लागलेले. पुढच्या 1.5 वर्षामध्ये 62,000 सेन्सेक्स झालेला आहे. आर यू गेटिंग माय पॉईंट, की मागच्या 40 वर्षामध्ये 30,000 पण सेन्सेक्स झाला, पुढच्या 1.5-2 वर्षामध्ये अजून 32,000 वाढ झालेली. सो ग्रोथ रेट सगळं सांगतो. अगदी सर.
खूप छान असं मार्गदर्शन तुम्ही या निमित्ताने केलेलं आहे आणि आज संध्याकाळी 7 वाजता तुम्ही वेबिनार सुद्धा Yes, घेणार yes, आहात yes, yes. याच सगळ्या संदर्भात. Yes. तर वेबिनार मध्ये नेमकं काय असणार आहे ते एक थोडक्यात आम्हाला सांगा आणि Correct. किती वाजता आणि कसं वेबिनार जॉईन करेक्ट. करायचं. आज म्हणजे 3 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 7 वाजता म्हणजे यूट्यूब चॅनलवर हा वेबिनार लाईव्ह असणार आहे. त्यामध्ये वेलबूस्ट मॅजिक ऑटो इंडिकेटर सर्वात मेन की पॉईंट आहे. ॲक्च्युली डिमांड खूप जास्त आहे आणि आता लोकांना तेच पाहिजे ना, तेच पाहिजे लोकांना की सुरुवात कशी करायची आणि पैसे कसे मिळतील. बॉटम म्हणजे मी माझ्या वेबिनारमध्ये पण विचारतो लोकांना की तुम्ही इथे का आलाय, तर की कोणी म्हणतं की शिकण्यासाठी, अमुक हे अमुक ते, पैसेच पाहिजेत. हो, बॉटम एंड काय पैसेच पाहिजेत. सो आज संध्याकाळी 7 वाजता लाईव्ह वेबिनार आहे, फ्री वेबिनार आहे. सो प्रत्येकाने जॉईन व्हा. त्यासाठी वेलबूस्टचा यूट्यूब चॅनल तुम्हाला सबस्क्राईब करावा लागेल आणि बरेचसे व्हिडिओज माझे असतात, बरेचसे माझे लाईव्स असतात. या सगळ्यांचा नक्कीच फायदा होईल, ज्ञानामध्ये भर पडेल. अगदी सर. संध्याकाळी 7 वाजता आज 3 फेब्रुवारीला. अगदी सर. तर तुम्हालाही या फ्री वेबिनारला जॉईन करायचं असेल तर सध्या सरांचं यूट्यूब चॅनल तुम्हाला स्क्रीनवरती दिसतोय, तो आवर्जून तुम्ही नोट करून घ्या किंवा लगेच मोबाईल काढा आणि तुम्ही सबस्क्राईब करून घ्या यूट्यूब चॅनलला. फ्री वेबिनार तुम्ही जॉईन करू शकता. आणि अजून काही प्रश्न किंवा शंका तुमच्या मनात असतील, कारण मोठा विषय आहे, याची व्याप्ती भरपूर आहे आणि खूप प्रश्न पडणं साहजिक आहे, त्यासाठी तज्ज्ञांचा सल्ला घेणं पण खूप गरजेचं आहे. आणि त्यासाठी सर तुम्हाला सल्ला द्यायला, मार्गदर्शन द्यायला सर उपलब्ध आहेत. तुम्ही त्यांचे संपर्क क्रमांक जे सध्या तुम्ही आता टी व्ही स्क्रीनवरती बघू शकताय ते नोट करून घ्या. लगेच सरांना संपर्क करा आणि त्यांचं मार्गदर्शन घ्या. सर तुम्ही इथे आलात, खूप छान असं मार्गदर्शन तुम्ही आम्हाला, आमच्या प्रेक्षकांना केलं. काळाची गरज आहे. एक नवीन टॉपिक आज आपण निवडला आणि खूप छानपणे तुम्ही या वेलबूस्ट मॅजिक ऑटो इंडिकेटर बद्दल आम्हाला सांगितलं, त्यासाठी खूप खूप आभार. धन्यवाद. धन्यवाद. धन की बात मध्ये आज वेळ होते इथेच थांबण्याची, मात्र तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा साम टीव्ही.